तर चला मंडळी, आज बनवूया झटपट होणारा डोसा, म्हणजेच याला सेट डोसा देखील तुम्ही म्हणू शकतात। डाळ तांदूळ न भिजवता न आंबवता अगदी झटपट हा डोसा होतो। तर त्यासाठी आपल्याला इथं 1 कप पोहे लागणार आहे आणि नंतर 1 कप रवा। हे दोघंही आपण 5 मिनिटाकरता व्यवस्थित स्वच्छ करून भिजत घालायचे। 5 मिनिटानंतर मिक्सर जारमध्ये आपण पोहे आणि भिजलेला रवा व्यवस्थित वाटून घ्यायचे। यासोबतच अर्धा कप आपल्याला दही घालायचं आहे। व्यवस्थित हे मिश्रण तयार झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे इनो। एक संपूर्ण पाऊच इनोचा यात टाकायचा। ॲक्टिवेट करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आणि 1 चमचा तेल घालायचं। चवीपुरता मीठ घालून एका डायरेक्शनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 5 मिनिटं फिरवून घ्यायचं, म्हणजे छानपैकी पोर्स याला येतील। अशा प्रकारे बॅटर हे तयार आहे। आता डोसे काढूया। त्यासाठी एक तवा ठेवलेला आहे, तव्याला तेल लावून घ्यायचं आणि 2 पळ्या यामध्ये बॅटर घालायचं। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे। आता यावर आपण 2 मिनिटाकरता झाकण ठेवायचं। जशी छान जाळी पडलेली आहे, जाळी थोडी सुकते तेव्हा यावर तेल लावायचं। आलटून पालटून दोघं बाजूनी छानपैकी खमंग हा शेकून घ्यावा, भाजून घ्यावा आणि झटपट असे हे डोसे काढून घ्यावे। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे झटपट होणारे डोसे? नक्कीच आवडले ना? तर लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।